आणि माझी भांगे साहेबांना विनंती, तुम्ही हे प्रयत्न केलेत, आम्ही त्यासाठी इथपर्यंत आलो. आम्हाला मुंबईला यायची हौस नव्हती. आम्ही सुद्धा कष्टकरी लोक आहेत, आमचे सुद्धा काम आहेत, आम्हाला काही अडचण नाही. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आजच्या रात्री आम्हाला हा अध्यादेश द्यावा. त्यांनी एक याला जोडून आपल्याला दिले. मला सांगणं गरजेचं आहे, प्रामाणिक म्हणा, अवश्य सांगितलं पाहिजे. कुठं रे ते मुख्यमंत्री साहेबाचं दाखव दे दरी, हे एक एक उडत आहे. याला टाचने आणा ना, आता मोकळ ठेवायचंच नाही तर पुढं पक्क ठेवायचं. बघून दे. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्यासह आपण अध्यादेश करणार आहेत, असं सुमंत भांगे साहेबांचं, सामान्य प्रशासनाच्या सचिव साहेबांचं म्हणणं आहे की त्यावरती सगळ्या सचिवांना सह्या केल्यात, उपमुख्यमंत्री साहेबांना पण केली आणि मुख्यमंत्री साहेबांना पण केली. हे सुद्धा मी मीडियाला देणार आहे आणि माझ्या सगळ्या बांधवांना पण देणार. पण तरीही माझं म्हणणं आहे, जर इतकं झालंय तर थोड्यात गुंतून कमी ठेवलं तेवढा अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत द्या. तुम्ही काहीही करा किंवा रात्रीतून द्या, आम्ही वाटल्यास आजची रात्र इथंच काढतो. आम्ही आज 26 जानेवारीचा सन्मान करू, कायद्याचा सन्मान करू. आम्ही आझाद मैदानकडे जात नाही, पण मुंबई मात्र आम्ही इथून सोडी. प्रशासनाचाही सन्मान करतो, शासनाचाही करतो. तुम्ही जर एवढं केलंय तर मग तेवढा अध्यादेश द्या. मी आणि माझा हा समाज या काही घोषणा आहे का, काही प्रश्न आहे? घोषणा हा चलून दे. एवढं जर सरकारनं केलंय तर जे जे शासन निर्णयाने अध्यादेश पाहिजेत मात्र तेवढं द्या. मीही वकील बांधव आणि अभ्यासकांच्या माध्यमातून यावर शब्दावर रात्री याचा किस पाडतो. याच्यात काही आहे का, कुठे खाटी आहे का, काही अभ्यास करतो रात्रभर. तुम्हालाही त्रास नाही ना आम्हाला. आमचे